मित्रांनो, व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असा की परवाच आपण एक व्हिडिओ बनवला होता आणि चांगल्या प्रकारे तुमचा प्रतिसाद मिळाला. खूप साऱ्या कमेंट्स आल्या आणि एका मित्राने कमेंट केले की आपल्या कोकणामध्ये राहून शेळ्यांचं विक्री नियोजन कसं करू शकतो किंवा मार्केटिंग कसं करू शकतो याच्यावरती एक व्हिडिओ बनवा. मित्रांनो, थोडक्यात सांगेन, ज्यावेळी आपण शेळ्यांचं मार्केटिंगचं नियोजन करतो त्याच्यामध्ये पहिला मुद्दा असतो तो म्हणजे चारा नियोजन. कोणी सांगितलं तरी हाच मुद्दा असतो. आपण जर गणित पूर्ण बसवायचं असेल ना तर पहिलं चारा नियोजन ओल्याचं जमलं पाहिजे. तर एक ओला चारा आणि थोड्या प्रमाणात सुका चारा ह्याचा जर तुम्हाला ताळमेळ बसला तर तुम्ही चांगल्या प्रकारे शेळ्यांची विक्री करू शकता आणि जे गणित असतं ते तुम्ही बसवू शकता, चांगला नफा कमवू शकता. तर मित्रांनो, आणखीन एक गोष्ट, आपल्यातले बरेचसे शेळीपालक खाटी लोकांना पण बोकड विकतात, पण खरंच सांगा तुम्ही चांगला भाव मिळतो का त्यांच्याकडे? बरोबर ना? कारण त्या लोकांना मी कमी सांगत नाहीये किंवा लिखत नाहीये, ते पण लोक व्यवसाय करतायत. पण माझा सांगायचा मुद्दा असा की तिकडे शेळ्या विकण्यापेक्षा किंवा बोकड विकण्यापेक्षा तुम्ही स्वतःच तुमच्या व्यवसायाचं मार्केटिंग करा. तुमच्याकडे जे बोकड आहेत ते कशा प्रकारे चांगले आहेत हे तुम्ही जेव्हा चांगलं मार्केटिंग करा, लोकांना पटवून द्याल, तेव्हाच तुम्हाला चांगला भाव मिळेल तुमच्या मालाला. तर हा झाला पहिला मुद्दा. तर दुसरी गोष्ट मित्रांनो, आपल्याकडे आता होळीचा सण येतोय 1-2 महिन्यानंतर. तर प्रचंड मागणी असते होळी या सणामध्ये. तर त्याचं एक तुम्ही नियोजन केलं ना तर चांगल्या प्रकारे पैसे तुम्ही कमवू शकता. म्हणजे एवढं गिरायक आहे, आपणच ते विकायला कमी पडतोय ते बोकडांचं नियोजन करण्यामध्ये. तर होळीनंतर मित्रांनो ईद येते, गौरी गणपतीचा सण असतो आणि गोंधळ असतो. हे 4-5 सणांच्या वर जर तुम्ही कॉन्सन्ट्रेशन केलं ना तरी चांगल्या प्रकारे तुम्ही त्याच्यामध्ये नफा कमवू शकता. आणि क्वालिटीचं सांगतो मित्रांनो, आपल्या कोकणामध्ये बघितलं ना तर असे फार्मच नाहीत की एका फार्मवरती एक क्वालिटीची बकरी आहे किंवा एका ब्रीडची बकरी आहे. तर चांगल्या मांसासाठी किंवा कटिंगसाठी जर तुम्ही शेळी पालन करत असाल किंवा मार्केटिंग करायची असेल तर उस्मानाबादी प्युअर शेळ्या बनवण्यामध्ये पण तुम्ही कॉन्सन्ट्रेशन करू शकता. जर तुम्ही प्युअर शेळी या फार्म मध्ये आहे उस्मानाबादी शेळी, तर आवर्जून तुमच्याकडे लोक येतील शेळ्या घ्यायला. आणि दुसरी गोष्ट, कटिंगसाठी जर तुम्ही विचार करत असाल तर उस्मानाबादी शेळीला तुम्ही बोअर बोकड क्रॉस पण करू शकता, कारण वजनवाढ खूप झपाट्याने होते मित्रांनो. आणि जर वजनवाढ झपाट्याने झाली तुम्हाला आपोआप रेट पण चांगला मिळेल. तर ह्याच्याकडे एक कॉन्सन्ट्रेशन करा. आणखीन एक मित्रांनो, मी शेळी पालनासोबत एक गावठी कुक्कुटपालनाचा पण व्यवसाय चालू केलाय. बरोबर, तुम्हाला जर त्याच्यावरती माहिती पाहिजे असेल किंवा जर बघायचं असेल तर नक्की कमेंट करून सांगा, मी व्हिडिओ बनवेनच. तर मित्रांनो, भेटूया एक नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत मनापासून धन्यवाद.